आपले मूल कुटुंबात तसेच शाळेमध्ये तसेच आपले मुलं जर अपडाऊन करत असतील, व्हॅनद्वारे जर त्यांची ने-आण केली जात असेल किंवा त्यांच्या मित्रमैत्रिणींच्या घरी ते जात असतील, म्हणजेच मुलांचा संपर्क हा भिन्न भिन्न प्रकारच्या लोकांशी येत असतो, तर तुमचे मूल हे मानसिक आरोग्याच्या समस्यांशी झगडत असल्याची काही लक्षणे, काही चिन्हे आहेत आणि तुम्हाला कशा पद्धतीने मग ते ओळखता येईल तर त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. आणि आपल्या मुलांसाठी, आपल्यासाठी, आपण पालक असाल, शिक्षक असाल तर आपणा सर्वांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपण जर नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर लहान मुलांमध्ये अशी कोणती चिन्हे आहेत, किशोरवयीन मुलांमध्ये अशी कोणती चिन्हे आहेत जे तुमच्या मुलाची मानसिकता शोधण्यास तुम्हाला मदत करू शकतात. तर मित्रांनो, मुलांमधील मानसिक आरोग्य समस्या ओळखणे अवघड असू शकते. तुमच्या मुलाचे वर्तन सामान्य आहे की मानसिक आरोग्य स्थितीचे काही चिन्हे आहेत हे निर्धारित करणे कठीण होऊ शकते. तथापि मुलांमधील मानसिक आरोग्याच्या समस्या ओळखणे आणि त्यावर उपचार करणे हे महत्त्वाचे आहे, कारण ते तुमच्या मुलांच्या वर्तनावर, शिकण्याची क्षमता आणि भावनिक विकासावर अत्यंत परिणामकारक गोष्ट ठरू शकते. तर जिथे मुलाला दिवसभर जाण्यात अडचण सुद्धा येऊ शकते. ह्या व्हिडिओ आणि हा व्हिडिओमधील सगळे मुद्दे हे लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमधील मानसिक आरोग्याच्या समस्यांची काही चिन्हे सूचीबद्ध करतात. तसेच तुमच्या मुलाची मानसिक आरोग्य स्थिती असल्याची तुम्हाला शंका असल्यास तुम्ही काही पावले सुद्धा उचलू शकता, त्याची सुद्धा चर्चा आपण या व्हिडिओत करणार आहे. तर लहान मुलांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्यांची काय लक्षणे असू शकतात तर लहान मुले ते काय अनुभवत आहेत ते संप्रेषण करू शकत नाहीत, परंतु तुम्हाला त्यांच्या वागण्यात किंवा विकासात बदल किंवा असामान्यता दिसू शकते. तर ही अर्भक लहान मुले आणि लहान मुलांमधील मानसिक आरोग्याच्या समस्यांची काही चिन्हे, काही लक्षणे आहेत ती आपण काळजीपूर्वक ऐकून घ्यायची आहेत. तर चिडचिडपणा, तुमचे मूल बऱ्याचदा गोंधळलेले आणि चिडखोर असते. ते सहजपणे घाबरतात आणि वारंवार रडतात. एकदा ते रडायला लागले की त्यांना शांत करणे तुम्हाला कठीण जाईल. झोपेची अडचण, तुमच्या मुलाला झोप लागण्यास त्रास होऊ शकतो. रात्री वारंवार जाग येते किंवा भयानक स्वप्ने सुद्धा त्यांना पडतात. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या, तुमच्या मुलास आहाराच्या समस्या आहेत किंवा मळमळ, उलट्या, पोटदुखी, अतिसार किंवा बद्धकोष्ठता यासारख्या गॅस्ट्रोइंटेस्टाइन समस्या असू शकतात. अंथरूण ओलावणे, तुमची मुलं पोटी प्रशिक्षित झाल्यानंतरही बेड ओले करू शकतात. चिंताग्रस्त वर्तन, तुमचे मूल चिंताग्रस्त वर्तन दर्शवत असेल, जसे की कुटुंबातील सदस्यांना चिकटून राहणे, त्यांच्यापासून वेगळे होणे ते सहन करू शकत नाहीत, नवीन लोकांकडून घाबरणे आणि त्यांचे घर सोडण्यास घाबरणे. आक्रमक वर्तन, तुमचे मूल अवज्ञा, निराशा किंवा आक्रमकता, प्रहार करून, लाथ मारून, चावण्याने किंवा वारंवार रागाने काही गोष्टी फेकून देऊ शकतात. विकासात्मक समस्या सुद्धा येऊ शकतात. तुमच्या मुलाने त्यांच्या वयानुसार विकासाचे टप्पे जर गाठले नाहीत किंवा ती कौशल्ये किंवा विकासात्मक टप्पे यांच्या बाबतीत मागासले जात असतील किंवा मागे पडत असतील आणि यापुढे ते पूर्वी करू शकलेले कार्य करण्यास सक्षम नसतील, अशी चिन्हे तुम्हाला जर दिसत असतील तर त्यांची मानसिक आरोग्याची समस्या आहे हे नक्की समजून घ्या. किशोरवयीन मुलांमध्ये मानसिक आरोग्याची काही चिन्हे असू शकतात. पौगंडावस्थेतील आणि किशोरवयीन मुले मानसिक आरोग्याच्या स्थितीवर भिन्न प्रतिक्रिया तुम्हाला देऊ शकतात. उदाहरणार्थ, लोक असे गृहीत धरू शकतात की एक किशोरवयीन जो अभिनय करत आहे तो एका विशिष्ट किशोरवयीन अवस्थेतून जात आहे ज्यातून ते शेवटी वाढतील, तथापि ते कदाचित मानसिक आरोग्याच्या स्थितीशी संघर्ष सुद्धा करत असतील. तर पौगंडावस्थेतील आणि किशोरवयीन मुलांमध्ये मानसिक आरोग्याच्या स्थितीची काही वेगळ्या प्रकारची चिन्हे आहेत, जसे की वारंवार चिडचिड होणे किंवा रागावणे, प्रचंड उदास, काळजी, भीती किंवा हताशा वाटणे, अत्यंत मूड स्विंग्ज अनुभवणे, उत्साह आणि निराशा दरम्यान
बदलणे, मुडी वागणे आणि माघार घेणे ते तुमच्याशी संवाद साधणे थांबू शकतात आणि वेगळे राहणे पसंत करायला लागतात. ते त्यांच्या मित्रांना भेटणे किंवा फोन, मजकूर किंवा सोशल मीडियाद्वारे त्यांच्याशी संवाद साधणे बंद करू शकतात. त्यांनी एकदा आनंद लुटलेल्या क्रियाकलापांमध्ये रस गमावला. उदाहरणार्थ त्यांना संगीताची आवड असू शकते, परंतु अचानक संगीत वर्गात जाणे ते थांबवू शकतात किंवा त्यांच्या वाद्याचा सराव करण्यास कोणतीही कल ते दाखवत नाहीत. असे बदल दिसू शकतात. सामान्य गोष्टीची भीती निर्माण करणे किंवा नवीन नवीन गोष्टी करून पाहण्यास ते घाबरायला लागतात. दैनंदिन क्रियाकलाप आणि तणावाचा सामना करण्यास त्यांना अडचण येत आहे. इतरांशी संबंध ठेवण्यास किंवा त्यांच्या भावना व्यक्त करण्यास त्यांच्यामध्ये असापणा दिसतो. तर त्यांचे स्वरूप पूर्णपणे बदलणे किंवा त्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे, मित्र, कुटुंबातील सदस्य, शिक्षक किंवा शाळा अधिकाऱ्यांशी भांडणे निवडणे, सर्व वेळ झोपणे किंवा पूर्ण रात्र झोप घेण्यास त्रास होणे, त्यांना अनेकदा थकवा जाणू शकतो किंवा ऊर्जा कमी झाल्यासारखी सुद्धा वाटू शकते. सर्व वेळ खाणे किंवा भूक न लागणे, तुम्हाला त्यांच्या वजनात किंवा खाण्याच्या सवयींमध्ये काही बदल दिसू शकतात. डोकेदुखी, पोटदुखी किंवा इतर काही तक्रारी यासारखे अस्पष्ट शारीरिक आजार सुद्धा त्यांना दिसू शकतात. शिकणे, विचार करणे, लक्षात ठेवणे किंवा लक्ष केंद्रित करण्यात त्यांना अडचणी येऊ शकतात. शाळेत खराब कामगिरी व्हायला लागणे आणि शाळेच्या कामात रस नसणे किंवा शाळेमध्ये अनुपस्थिती, अल्कोहोल, गांजा किंवा ड्रग्ज यासारख्या पदार्थांचा वापर काही मुलं करू शकतात. या गोष्टी अपवादात्मक घडू शकतात. धोकादायक असुरक्षित वर्तनात गुंतणे किंवा त्यांच्या घरात, शाळा किंवा समुदायात समस्या निर्माण करणे, मृत्यू किंवा आत्महत्या याबद्दल चर्चा करणे, ह्या गोष्टीसुद्धा ते करू शकतात. जर तुम्हाला किंवा तुमच्या प्रिय व्यक्तीला अशा प्रकारची काही लक्षणं विचार येत असतील तर प्रशिक्षित समुपदेशकाकडून समर्थन, मार्गदर्शन, मदत घ्यायला हरकत नाही. तर तुमच्या मुलाला कशा प्रकारची मदत आपण करू शकता? तुमचे मूल मानसिक आरोग्याच्या स्थितीशी झुंजत असल्याची तुम्हाला शंका असल्यास तुम्ही काही पावले उचलू शकता. जसे की तुमचे मूल किशोर किंवा किशोरवयीन असल्यास त्यांच्याशी बोला, मैत्रीपूर्ण चर्चा करा आणि त्यांना कसे वाटते ते त्यांना विचारा. जर ते वागत असतील तर त्यांचा राग किंवा निराशा बाजूला ठेवा आणि त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा. जर त्यांना बोलायचे असेल किंवा तुमच्या समर्थनाची गरज असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी आहात ते त्यांना कळू द्या. जर तुमचे मूल बोलण्यास खुले नसेल तर त्यांच्याशी इतर मार्गांनी संपर्क साधणे उपयुक्त ठरू शकते, जसे की त्यांच्यासोबत क्रियाकलाप करणे. उदाहरणार्थ, जर तुम्ही आणि तुमचे मूल एकत्र मासेमारी, पेंटिंग किंवा बेकिंगचा आनंद घेत असाल तर ते त्यांच्याशी बंध बनवण्याचा, तणाव कमी करण्याचा आणि त्यांना काय वाटते आहे नेमके हे व्यक्त करण्यात मदत करू शकते. तुमच्या मुलाला हेल्थ केअर प्रदात्याकडे सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता. तुमच्या मुलाला त्याच्या बालरोग तज्ज्ञ, फॅमिली डॉक्टर, प्राथमिक आरोग्य सेवा प्रदाता किंवा थेरपिस्ट यासारख्या आरोग्य सेवा प्रदात्याकडे तुम्ही घेऊन जाऊ शकता. ते तुमच्या मुलाची मानसिक आरोग्य स्थिती तपासण्यात मदत करू शकतात किंवा तुम्हाला एखाद्या तज्ज्ञाकडे सुद्धा पाठवू शकतात. ते तुमच्या मुलाच्या जोखमीची तपासणी करण्यात देखील मदत करू शकता. तर मुलांनो आणि मित्रांनो, ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात, कारण की मुलांच्या मानसिकतेमध्ये, मनामध्ये नेमके काय सुरू आहे हे आपल्याला कळणं महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्या मुलांशी मैत्रीपूर्ण संबंधसुद्धा आवश्यक असतात. तुमच्या मुलाची मानसिक आरोग्य स्थिती असण्याची शक्यता भीतीदायक आणि हृदयदायक सुद्धा असू शकते. तथापि त्यांना शक्य तितक्या लवकर मदत मिळणे हे महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, तुमचे मूल एकटे नाही. अंदाजे 17% मुलांची मानसिक आरोग्य स्थिती आहे ती 6 मुलांपैकी 1 आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.